नमस्कार. असं म्हटलं जातं की कुठलाही मॅच जिंकण्यासाठी आपल्याला काही प्लॅनिंग, काही ॲक्शन्स खूप आधीपासून डिसाईड करायला लागतात आणि त्या सगळ्या केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला ग्राउंडवर फक्त जिंकणं किंवा हारणं एवढ्यामध्ये दिसतं. आज आपण बोलतोय पडद्यामागच्या तयारीची. कुठलीही परीक्षा घ्या, मी कुठलीही जेव्हा बोलतो तर यामध्ये कुठलीही परीक्षा जेव्हा हा शब्द वापरला जातो तो शैक्षणिक विषयामध्ये वापरला चाललाय आणि या शैक्षणिक विषयामधलं माझं मागच्या 25 वर्षाचं योगदान. होय, नमस्कार, मी प्रदीप रमेशचंद्र सोमानी. मागची 25 वर्ष शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना घडवताना अक्षरशः मी जगलोय आणि जगलोय यासाठी म्हटलंय की त्यांना हसताना बघतानाच किती आनंद व्हायचा हे आजही मागे वळून पाहिलं तर मला त्याचा अभिमान वाटतो. आणि या परीक्षा म्हणजे 5वी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, 6वी डॉक्टर होमी भाभा यंग सायंटिस्ट अवॉर्ड एक्झाम असेल, 8वी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असेल, महाराष्ट्र टॅलेंट सर्च असेल, 9वी डॉक्टर होमी भाभा असेल किंवा MTSC असेल आणि 10वी MTSC महाराष्ट्र टॅलेंट सर्च असेल. माहित नाही कधी परत 10वीची नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम परत सुरू होईल. आता या सगळ्या परीक्षांमध्ये मुलांना शिकवताना एक गोष्ट आवर्जून जाणवली की त्यांना एक फिक्स सिलेबस माहीत असावा. नक्कीच तो फ्रेम सिलेबस आपण म्हणूया. त्या सिलेबसवर काय शिकवायचं आहे हे टीचर्सला माहीत असावं. त्याला आपण म्हणतो एक्झॅक्ट कॉन्टेंट जो काय शिकवायचा असेल. थर्ड, त्याच्यावर त्यांना प्रॅक्टिससाठी खूप क्वांटिटी नको. माझा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. खूप क्वांटिटी सोडवली म्हणजे रिझल्ट येतो हा गैरसमज आहे. कमी क्वांटिटी पण सिलेक्टेड मटेरियल हेच मुलांना पुढे कुठल्याही स्पर्धा परीक्षांना जिंकण्याची गरज का बरं आहे की त्या वयामध्ये त्याची शाळा, त्याचं खेळणं, त्याच्या इतर दैनंदिन गरजांमधनं जर या विद्यार्थ्याला 2-2, 4-4, 5-5 हजार MCQ सोडवायचे असतील तर तो फक्त शारीरिक दृष्ट्याने ते सोडवतो, मानसिक नाहीच. उदाहरणार्थ एक चॅप्टर सिंपल इंटरेस्ट मी म्हणतोय, सिंपल इंटरेस्टवर सिमिलर टाईपचे 100 प्रश्न सोडवायला सांगितले तर तो मुलगा 10-20 प्रश्नानंतर अक्षरशः कंटाळतो आणि MCQ असल्यामुळे तो कुठलं तरी ऑप्शन टिक करतो. म्हणजे आपलं पर्पज कधीच संपलं नाही, संपन्न तर झालंच नाही. पण याच्या विरुद्ध जर तज्ञांकडनं सिंपल इंटरेस्ट चॅप्टरच्या विविध कॉन्सेप्टवर 40 प्रश्न बनवले, मी बनवले म्हटलंय, 100-200 प्रश्न सलग सोडवणं हा टेक्निकली एक ज्याला गदा मेहनत शब्द वापरतोय मी, आणि 40 प्रश्न वेगवेगळ्या व्हरायटीचे त्या चॅप्टरचे बनवून घेणं याला मी इफेक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणतोय. तर असे इफेक्टिव्ह प्रश्न सोडवताना मुलं पण खुश होतील, आउटकम पण चांगलं येईल आणि त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना त्याला वेळ देता येईल. नसता स्पर्धा परीक्षा करायला गेलं, शाळेचा मार्क कमी आले, तब्येत खराब झाली, रात्री बेरात्री त्याला मानसिक तणाव आला, हे आपण खूप ऐकायला घेतोय. म्हणजे सिलेक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल ही आता शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे. पण जे आज मी बोलतोय ते त्याच्याही पलीकडचं आहे. नुसतं चॅप्टर वाईज सोडवणारे मी कित्येक विद्यार्थी पाहिले की त्यांनी प्रत्येक चॅप्टर मध्ये सगळे प्रश्न एकदम करेक्ट सॉल्व्ह केलेत. पण हेच विद्यार्थी जेव्हा ऍक्च्युअल परीक्षेमध्ये जातात तर 10% विद्यार्थी सिलेक्ट होतात, पास होतात. बाकीचे का बरं नाही? तर याचं एकमात्र उत्तर आहे. ते उत्तर म्हणजे या मुलांना दिलेल्या निर्धारित वेळेत, दिलेल्या क्वालिटीच्या फुल पॅटर्न पेपर, ज्याला आपण सराव परीक्षा म्हणतो, त्या देण्याची सवय खूप गरजेची आहे. मी परत एकदा रिपीट करतोय, चॅप्टर वाईज सोडवणं, आउट ऑफ मार्क घेणं, युनिटमध्ये मार्क घेणं हे खूप वेगळं आहे. कारण तो विद्यार्थी त्या पर्टिक्युलर टॉपिकवर काम करत असतो. पण जर त्याला यशस्वी व्हायचं असेल तर ज्या परीक्षेची तो तयारी करतोय त्या परीक्षेच्या निर्धारित सिलेबसवर, निर्धारित टेक्निकली डेप्थवर, दिलेल्या वेळेमध्ये जर त्यांनी फुल पॅटर्न पेपर सोडवले तरच त्याला आणि आपल्याला कळेल की त्याला वेळ मॅनेज होतोय का, त्याला डिफिकल्टी लेवल मॅनेज होतोय का, त्याचे काही प्रश्न सुटतायत काय, किंवा तो अवघड 4 प्रश्नांमध्ये अर्धा तास घालवतोय आणि सोपे 20 प्रश्न त्याला सोडवायलाच वेळ नाहीये.
या कॉमन मिस्टेकमुळे मी माझ्या आयुष्यात कित्येक गुणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, होमी भाभा, MTSC आणि आधी MTSC ला एकेका मार्कांनी माघार घेतलेली पाहिली आहे। यातनं यावर्षी अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माझ्या ड्रीम प्रोजेक्टच्या मार्फत येणारे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आपण अभ्युदय परिवारातर्फे या ठरलेल्या परीक्षांसाठी अतिशय मेहनती, गुणी आणि जिद्दी शिक्षकांकडून, मी जे शब्द वापरले ते कुठल्याही शब्दाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड महत्व आहे, तर या शिक्षकांकडून आपण मागच्या 10 वर्षाचे पेपरची लेवल बघत होय, पास्ट पेपरची लेवल पाहिल्याशिवाय फुल पॅटर्न सॅम्पल पेपर बनवायलाच नाही पाहिजे। कारण पास्ट पेपरचं डिझाईन, त्याची डिफिकल्टी लेवल, चॅप्टर्स, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे बघणं खूप गरजेचं असतं। तर आपण या प्रत्येक परीक्षेसाठी, ती स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, डॉक्टर होमी भाभा असेल, MTSC असेल, या सर्व परीक्षांसाठी पास्ट पेपरचा अभ्यास करून पाहिजे त्या लेवलवर, मग त्या डायग्राम्स पाहिजेत, इक्वेशन पाहिजेत, न्यूमरिकल पाहिजेत, मल्टी करेक्ट ऑप्शन्स पाहिजेत, त्या सगळ्या पॅटर्नचे 11 फुल पॅटर्न पेपर प्रत्येक परीक्षेचे होय। 11 फुल पॅटर्न यासाठी म्हटलंय की 11 पेपर घड्याळ लावून जर सोडवले तर 11व्या पेपरला मुलाची फायनल अंतिम रिहर्सल असते, ज्याला आपण रंगीत तालीम म्हणूयात। तर यावर्षी पूर्ण सर्व परीक्षेसाठी 11 फुल पॅटर्न पेपर विथ सोल्युशन हे अभ्युदयचं प्रॉडक्ट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय आणि अपील करतोय की आपल्या शाळेमध्ये, आपल्या क्लासमध्ये, आपल्या गावामध्ये या परीक्षेची तयारी जिद्दीने करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपण या 11 टेस्ट सिरीजचं नियोजन केलं, त्यांना सोल्युशन नंतर डाऊट सॉल्व्ह केले तर यश मिळणार यात शंका नाही। तर आम्ही या सगळ्या टेस्ट पेपर विथ सोल्युशन या शैक्षणिक वर्षासाठी आपण आपल्या संस्थांमध्ये वापरावे हे अपील। धन्यवाद।